श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, संपूर्ण महाराष्ट्र हादरला. धक्कादायक बातमी. जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला राज्यातील सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक योजनांचा तपशील मिळेल. अधिक माहितीसाठी गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला अवश्य सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील. आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे. तर महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. तर बघूयात सविस्तर वृत्त. तर बघा, महाराष्ट्रातून बदलापूर हादरले. मैत्रिणीच्या साह्याने मित्राचा तरुणीवर अत्याचार. जाणून घेत संपूर्ण अपडेट. महाराष्ट्रात दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. बदलापूरमध्ये तुम्हाला माहिती आहे की लैंगिक अत्याचाराची जी घटना झाली होती, त्यानंतर आता कल्याणमध्ये देखील आता 2-4 दिवस झाले एक 5 वर्षीय जी मुलगी होती तिच्यासोबत हा क्रूर कर्म घडलेला होता. त्यानंतर खेळता खेळता 2 मुलींना पुण्यामध्ये देखील अशाच प्रकारे लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे आता बदलापूर पुन्हा एकदा हादरलेले आहे. 19 वर्षीय तरुणीवर रिक्षा चालकाने अत्याचार केला आहे. विशेष म्हणजे पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेच अत्याचार करण्याचा मदत केल्याचे आरोप देखील समोर आलेले आहेत. म्हणजे बघा, एक मैत्रीण जी असते त्या मैत्रिणीमुळे किती काही कांड होऊ शकतात आणि कुठल्या मुलीचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. आता या मैत्रिणीने काय केलं ते तुम्हाला सांगतो. त्यामुळे मैत्रीण आणि मित्र किती पर्यंत आपण ठेवले पाहिजेत हे आपल्याला कळलं पाहिजे. मैत्रिणी तिला पार्टीत घेऊन गेली. पार्टीत घेऊन गेल्यानंतर तिला जबरदस्ती बियर पाजली. बियर पाजल्यानंतर त्या मैत्रिणीची शुद्ध हरवली आणि त्यावेळेस तिने आपल्या मित्राला फोन केला. फोन करून त्या पीडितेवर अत्याचार त्या मित्राने केलेला आहे. या प्रकरणी आता मैत्रिणीवर आणि मित्रावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि 12 तासातच आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. या घटनेनंतर आरोपी हा बहिणीच्या घरी लोखंडी कपाटात लपला होता, परंतु पोलिसांनी त्याला पकडलेला आहे. त्यामुळे आपले जे काही मुले असतील त्यांना सावध राहण्याचा, सतर्कतेचा इशारा द्यावा. कुठल्याही बर्थडे पार्टी असेल, कुठलीही पार्टी असतील, इव्हेंट असतील तरी तिथे जाऊ नये. त्याचप्रमाणे अनोळखी व्यक्तींशी जास्त ओळखी ठेवू नयेत. कुणी काही आपल्याला प्राशन करायला दिलं, शीतपेय असतील, कुठलेही पेय असतील तर ते आपण घेऊ नयेत. अशा प्रकारचे अपडेट आहे. आपल्या मुलांची काळजी घ्या. व्हिडिओला शेअर करा. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.